Terrorism links to the vote banks of the Congress government is the reason why Congress-led UPA government is delaying the death sentence of Afzal Guru, a notorious terrorist and the mastermind of 2001 attack on Parliament, said National President of the Bharatiya Janata Party, Nitin Gadkari, on Friday. Speaking at a public meeting at Azad Maidan in Panjim, Mr. Gadkari said he would be surprised if the Congress-led UPA government ever hanged 2611 perpetrator Ajmal Kasab. He said the party had no political will to hang Afzal Guru because it would affect the party's minority vote bank. Parliament वर हल्ला झाला. अफजल गुरु त्यातला मेन कल्प्रिट. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा दिली. अजूनपर्यंत आपल्या सरकारला त्यांना फाशीची शिक्षा देण्याकरता वेळ मिळाला नाही. काल कसाबला फाशी झाली. वेटिंग लिस्ट 50. मला आश्चर्य वाटतं की केव्हा फाशी दिल्या जाईल. का दिली जात नाही फाशी? अफजल गुरु काँग्रेसवाल्यांचे जावई आहे का देत नाही फाशी? याचं कारण एवढंच आहे की आतंकवादाचा प्रश्न हा व्होट बँक पॉलिटिक्सशी जोडलेला आहे. भारतीय जनता पार्टी मुसलमानांच्या विरोधात नाही, अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही. जर भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आणि मुसलमानांच्या विरोधात असती तर या देशातले श्रेष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांना अटल बिहारी वाजपेयी आणि भारतीय जनता पार्टीने हिंदुस्थानचं राष्ट्रपती कसं केलं? अफजल गुरुला फाशी एवढ्याकरता दिली जात नाही. याचं कारण त्याला फाशी दिली तर आपल्या मतामध्ये फरक पडेल. भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे की क्रिमिनल इज ए क्रिमिनल, टेररिस्ट इज ए टेररिस्ट. भारताचा कायदा सांगतोय की क्रिमिनलला जात, पंथ, धर्म आणि भाषा नसते, तशी आतंकवाद्याला जात, पंथ, धर्म आणि भाषा नसते. आतंकवादी आतंकवादी आणि गुन्हेगार गुन्हेगार आहे. त्याच्यावर कठोर कारवाई का होत नाही? व्होट बँक पॉलिटिक्स असंच सुरू झालं हा देश सुरक्षित राहू शकत नाही. The BJP president said India was beset by security threats, both from within the country in the form of Maoism and from neighboring countries. He also went on to accuse the Congress of appeasing terrorists in the name of secularism. ज्या सोहराबुद्दीनकडे आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश गंभीर गुन्हे, ज्याचा दाऊद इब्राहिमशी संबंध आहे माहिती आहे, ज्याच्या घरातल्या विहिरीमध्ये AK-47 मिळाल्या, कारतूस मिळाले, हातबॉम्ब मिळाले, त्या सोहराबुद्दीनच्या केसमध्ये मानव अधिकाराच्या अधीन जाऊन काँग्रेस पार्टीने सीबीआयचा उपयोग करून एका बाजूला एक अधिकाऱ्यांना अटक करणं गुजरातमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना सुरू आहे. जो राष्ट्रद्रोह्यांशी लढेल, आतंकवाद्यांशी लढेल, त्याच्या हातात हातकड्या, आणि जो बॉम्बस्फोट करेल, जो निरपराध लोकांची हत्या करेल, त्याच्या गळ्यात हार, हे काँग्रेस पार्टीचं धोरण आहे. माझ्या बांधवांना, बहिणींना वेळ आलेली आहे. हा देश वाचवायचा आहे. या देशातल्या सीमा सुरक्षित करायच्या आहेत. आतंकवाद्यांशी लढायचं आहे. अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा धोक्यात आहे. मी एक कमिटी अपॉइंट केली होती. आमचे 4 खासदार चायना बॉर्डरवर गेले. या एका वर्षात 147 ठिकाणी हिंदुस्थानच्या सीमेवर चायनाने अतिक्रमण केलेलं आहे. या काँग्रेसच्या सरकारने काय करावं तर बॅनरवर लिहिलं, बॅनर दाखवले की चायनीज वापस जाओ, ये हिंदुस्तान की जमीन है. कोणी वापस नाही घेत. चायना आपल्या जमिनीवर अतिक्रमण करून राहिलाय. पाकिस्तान आतंकवादी घुसवून राहिलेले आहेत. नेपाळपासून पशुपती ते तिरुपती नक्षलवादी घुसलेले आहेत. आणि काँग्रेसवाले आतंकवाद्यांचा सत्कार करतात आहेत आणि आतंकवादीशी लढणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांना हातकडा घालून जेलमध्ये बंद करत आहेत. तुम्हीच विचार करा की कशी स्थिती राहील. इथे कुणाला मरण जन्मता, दगड आला पण चिरंजीवता, बोरी बाबळी उगाच जगती, चंदन माथी कुठार, सोनिया अजब तुमचे सरकार. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला म्हणे हा. काय सरकार आहे? माझ्या या देशातल्या राष्ट्रभक्त नागरिकांनो, बांधवांनो आणि बहिणींनो, हा प्रश्न महत्वाचा नाहीये.
की राज्य कोणाचं येईल आणि मुख्यमंत्री कोण होईल. प्रश्न हा महत्वाचा आहे की तुमच्या आणि आमच्या या देशाचं काय होईल. At the party meeting, which was attended by thousands of BJP workers, Nitin Gadkari emphasized on national security, terrorism and inflation. The UPA is unable to deal with the Kashmir crisis. China is encroaching on Indian territory. Bangladeshis are entering India by the lakhs. India needs a national party like the BJP to rule at the centre, said Mr. Gadkari on the concluding day of his two-day visit to the state